हाय हॅलो नमस्कार. ज्योती मोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे शेवयाची खीर. तर मी शेवया अशाच त्या कॅरीबॅगमध्येच बारीक करून घेतल्या दाबून की एकदम छान झाल्या. आणि इथं मी कढईमध्ये घेतलेलं आहे, स्टीलची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात मी शेवया घेतलेल्या आहेत. आणि आता मी वरून तूप घालते. तर तूप घालून आपल्याला शेवया थोड्याशा अशा लालसर भाजून घ्यायच्या आहे, जे की आपल्याला शेवयापासून त्याची खीर बनवायची आहे. आणि छान असं मी हे भाजून घेत आहे शेवया. तूप टाकलेलं आहे, तूप छान लई जास्त टाकायचं आणि एकदम लालसर असं भाजून घ्यायचं आणि सतत हलवायचं, कारण जास्त लाल होऊन जायला नको एक साईड, कारण सतत हलवलं का सगळीकडं सारखंच वाफल्या ते म्हणजे भाजल्या जाईल. तूप थोडं जास्त घालायचं, कारण मी परत एक चमचा घातला, कारण अजून त्याला फ्लेवर छान येते. मला तर आवडते म्हणून आम्ही असं जास्त तूप घालूनच करत असते मी शेवयाची खीर. आणि तुम्हाला फायनली दाखवते की माझी शेवयाची खीर कशी बनली. तर असं छानपैकी असं लाल लाल होत आलेले आहे शेवया आणि भाजून पण होत आहे. खायला एवढी टेस्टी लागते की खूप लहान मुलांमध्ये तर खूप जास्त आवडते आणि आमच्या इथं तर सगळ्यांनाच आवडते. तर पौष्टिक पण आहे, सिंपल पदार्थ आणि खायला पण छान टेस्ट. तर इथं छान असं आपली झालेले आहेत शेवया लालसर भाजून. तर आता आपण याच्यामध्ये दूध वगैरे घालून घ्यायचं आहे. दिसतंय आता थोडं लाल लाल, त्याच्यामुळं झालेलं आहे. आणि मी इथं थोडेसे बदाम पण बारीक करून घेतलेले आहेत, जे की अगोदर आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आणि छान असं मी आता इथं दूध घालते. टेस्ट फ्लेवर खूप छान येते अखंड दुधात जर तुम्ही शेवयाची खीर बनवली तर. मी इथं अखंड दूध घातलेलं आहे, पाणी अजिबात घातलेलं आहे. आणि आता वरून मी जे बदामचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते इथं मी घालते, कारण लवकर घातलं ना दूध टाकल्या टाकल्या तर थोडं बदाम पण म्हणजे एकदम वाफल्या जातात आणि एकदम छान त्याचा फ्लेवर टेस्ट येते. तर इथं बघा आपली खीर अशी तयार होत आहे छानपैकी. आणि मस्त वास, त्याचा स्मेल जे येतो आहे ते खूप छान येत आहे. आणि छान अशी आपली रेडी होत आहे खीर. आणि आता मी इथं वरून घालते साखर. साखर अगोदर याच्यासाठी नाही घातली, दुधामध्ये जे आहे आपल्या शेवया व्यवस्थित शिजल्या जातात. नाहीतर साखर घातली ना कुठलाही पदार्थ, साखर घातलं का एवढ्या लवकर शिजत नाही. त्या साखरेमुळे माहीत नाही का आपण शिजत नाही, तर साखर लास्ट टाईम घालायची आपण. तर इथं घातलेलं आहे आणि एक दोन विलायची पण घातली, तर अजूनच छान फ्लेवर येते. तर आता इथं मी तीळ आणि गूळ घेतलेला आहे जवळच, जे की मला ह्यानंतर तिळाचे पण धोंडे बनवायचे आहेत, ते पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये पुढं. तर इथं छान अशी आपली खीर झालेली आहे. बघा तुम्हाला आवडते का. आणि पुढं आम्ही टेस्ट पण केली आहे. त्यानंतर खीर आमची टेस्ट करून झाली, व्हिडिओ काही घेतला नाही. त्यानंतर मी बसले दुपारी दळण करायला, जे की गव्हाचं दळण आहे. आणि गहू एकदम इतके स्वच्छ हात, त्याला जास्त काही असं निवडायची गरज नाही आहे, एकदम छान असे गहू आहेत. त्याच्यामुळं मी फक्त चाळणी मारून घेत असते, कारण मग त्याच्यात नाहीच आहे काही. कारण जेव्हा केव्हा आम्ही कट्टा आणतो ते हेच आणतो, तर जे कोणी हे वापरत असेल कट्टा त्यांना माहिती असेल की एकदम हे गहू जे असतात ते स्वच्छ असतात. आणि छान हे बघा तुम्हाला दाखवते मी, खाली काहीच नाही आहे बघा, पूर्ण क्लीन आहेत, स्वच्छ गहू एकदम. आणि खायला पण पोळी पण छान होते याची. तर चला ह्यानंतर आता आपण पुढील व्हिडिओ बघू की काय बनवते मी. तर इथं मी तीळ आणि गूळ भाजून घेऊन मिक्सरमधून काढून त्याचं मिश्रण तयार केलेलं आहे. आणि रवा आणि जे मैदा आहे एकत्र करून त्याच्यात तेलाचं मोहन घालून मी पीठ इथं मळून घेतलेलं आहे थोडंसं, कारण आपल्याला जास्त नाही बनवायचे आहे, 20-25 किंवा 30 एक बनवायचे आहेत, जे धोंडे बनवायचे आहेत. तर इथं असं मी त्याचं छान एक लाटण तयार करून घेत आहे. आणि असं त्याच्यामध्ये तिळाचं हे जे मिश्रण आहे ते भरून छान असं जे चमचा आहे माझ्याकडे डिझाईनचा त्याच्याने मी कट करून घेत आहे. तर छान डिझाईन तयार होते असे मी त्याला धोंडे बनवत आहे, जे की मला मंदिरात घेऊन जायचे आहेत. अनारशाचे पण बनवतात, अनारशाचे पण येतात, पण ते जास्त ऑइली होतात, तेलकट. त्याच्यामुळं म्हणलं न्यायला प्रवासात पण सोपं आणि छान पण खायला पण टेस्टी. तर हेच बनवलेले आहेत. तर असं मी छान
त्याचे पानं लाटून करत आहे. आणि हे जे आहे ना, रवा आणि मैद्याचं मिश्रण करून आपण तेलाचं मोहन घालतो ना, त्याच्याने एवढं सॉफ्ट होते ना हे जे वरून आपण भरतो ते धोंड्याचं, इतकं सॉफ्ट की म्हणजे एकदम आपण असं तोंडात ठेवलं का विरघळणार, इतकं छान टेस्टी खायला लागते. त्याच्यामुळं तुम्ही कधी बनवलं तर ह्या पद्धतीनं करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. आणि इथून पुढे आपले डेली ब्लॉग येतील. आणि इथं मी माझं तळणं चालू आहे, जे की करणं झाल्याच्या नंतर छान असा फ्लेवर येत आहे त्याला आणि दिसायला पण छान दिसतं आहे. तर हे बघा आपले धोंडे तयार होत आहेत तळून. आणि हे झाल्याच्या नंतर मला लगेच मंदिरात पण घेऊन जायचं आहे. तर मंदिरातलं काही शूट वगैरे होईल का नाही सांगू शकत नाही. गेल्याच्या नंतर तिथलं मंदिरातलं पूजा वगैरे असते, त्याच्यामुळं काही एवढं मी घेत नाही शूट मंदिरातलं वगैरे बाहेरचं. तर छान असे आपल्या इथं धोंडे तयार होत आहेत. तळून घेत आहे आणि हे घेऊन मला आता मंदिरात पण जायचं आहे. तर जास्त जास्त तळत नाही, कारण फुटायला नको कवर, कारण एवढं नाजूक मी लाटलेलं आहे. त्याचे जे लाटण आहे ते की एकदम पातळ आहे, खायला असं जिभेवर ठेवलं का विरघळणार. त्यानंतर हे पूर्ण तळून झालेले आहेत माझे धोंडे. आणि त्यानंतर मी बाहेर गेली होती मंदिरात. येता येता थोडंसं आईस्क्रीम पण खाल्लं. तर तिथलं मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा.